शैक्षणिकदृष्ट्या पुणे स्मार्ट बनवायचं असेल तर मुळात शैक्षणिक धोरणं स्मार्ट असायला हवीत। शाळा महाविद्यालयांना स्वायत्तता देणं गरजेचं आहे। तसंच शाळा महाविद्यालयात वाचनालय, शौचालयासारख्या सामान्य सोयी सुविधा देणं आवश्यक असल्याचं मत डॉक्टर गजानन एकबोटे यांनी मांडलंय। पुणे शहराचं पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, बृहत आराखडा हा शैक्षणिक विकासाचा तयार करावा आणि पुढच्या एक 10-15 वर्षामध्ये नवीन शाळा, नवीन कॉलेजेस ही कुठल्या पद्धतीने विकसित व्हावी याचा एक धोरणात्मक निर्णय पुणे शहराने घ्यावा। दुसरी गोष्ट ही की स्पेशल एज्युकेशन झोन SEZ हे पुणे शहर आणि त्याच्या आसपास जो ग्रामीण भाग आहे तर त्यातल्या या ग्रामीण भागामध्ये स्पेशल एज्युकेशन झोन्स निर्माण केले जावेत। विद्यार्थ्यांची शाळेतूनच सर्वांगीण विकासाला सुरुवात होणे आवश्यक असल्याचं म्हणत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या किरण शाळीग्राम यांनी सकाळच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात। परदेशांमध्ये ज्याप्रमाणे स्कूल डिस्ट्रिक्ट्स असतात, वेगवेगळ्या काउंटीज असतात, त्यांची वेगवेगळी भाग असतात, अशा पद्धतीचे स्मार्ट सिटीजमध्ये जर स्कूल डिस्ट्रिक्ट्स निर्माण केले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्वायत्तता जर देण्यात आल्या तर त्याचा चांगला उपयोग हा शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यामध्ये होईल। प्रत्येक विद्यार्थ्याचा कौशल्य विकास होणं खूप महत्त्वाचं असल्याचं शैलेश पगारिया यांनी म्हटलंय। जे काय फंडिंग जे स्किल डेव्हलपमेंटला केलेलं आहे त्यातलाच काही भाग या फंडिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठीचा त्यांनी ठेवला की जेणेकरून जर गव्हर्नमेंटने असे सेंटर्स उभे केले की जिथं मुलं हे जाऊन प्रॅक्टिकल घेऊ शकतील आणि गव्हर्नमेंटनेच एखाद्या 2-4 इंडस्ट्रीजबरोबर टायअप केला आणि त्यांना लागणारे प्रोडक्ट त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमधनं जर त्यांना प्रोव्हाइड केले तर ते जास्त याचा इम्पॅक्ट खूप जास्त चांगल्या प्रमाणात होईल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचा। शिक्षणात विज्ञान महत्त्वाचं असून तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालणं आवश्यक असल्याचं अशोक चावर पाटील यांनी म्हटलंय। लहान मुलांना लहानपणापासून प्रत्येक वेळेला विज्ञान शिकवलं पाहिजे, कारण विज्ञानाच्या चालनेमुळे आणि विज्ञान शिकवल्यामुळे अनेक अनिष्ट गोष्टी बाजूला होतील। आणि त्याचबरोबर मला असं दुसरं सांगायचं आहे की धर्म, जात आणि पात ह्या सगळ्या गोष्टी या शिक्षणापासून लांब असाव्यात। स्मार्ट पुण्यातल्या विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवण्यासाठी शिक्षकही स्मार्ट हवेत असं AB निंबाळकरांनी म्हटलंय। तर आदर्श शिक्षकांचे संस्कार, वर्तणूक याच्यातून विद्यार्थ्यांच्यावरती आदर्श संस्कार निर्माण करावेत आणि आदर्श शहर निर्माण करता येईल असं मला वाटतं। शिक्षण तज्ञांना वाटणाऱ्या समस्या, प्राधान्यक्रम आणि उपाययोजनांवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्राधान्य कशाला द्यावं? विद्यार्थ्यांसाठी शहरामध्ये वसतिगृहाच्या संख्येत वाढ करावी। आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण देण्याची व्यवस्था हवी। क्रीडांगणे, ग्रंथालये आणि अभ्यासिकांची उपलब्धता अधिक हवी। विद्यार्थ्यांसाठी चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची गरज। कौशल्याची शिक्षण केंद्रे उभारण्यावर तातडीनं भर द्यावा। स्मार्ट सिटी पुण्यातल्या समस्या काय? पुण्यातील शिक्षण अधिक खर्चिक, कला सुसंगत दर्जाचा प्रश्न। विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणे व अभ्यासिकांची वानवा। MIMM सारख्या संस्था शहरात नाहीत। विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत सुरक्षेसाठी यंत्रणा तोकडी। शिक्षणातून मूल्य शिक्षण हद्दपार झाल्याने संस्कारांचा अभाव। स्मार्ट पुण्यातल्या समस्यांवर उपाय काय? माफक खर्चातील शिक्षणासाठी मनपा शाळांचा दर्जा वाढवा। क्रीडांगणांसाठी जागा आरक्षित कराव्यात, वसतिगृहे बांधावीत। उच्च शिक्षण संस्थांसाठी जनतेचा दबाव गट तयार केला पाहिजे। वाहतुकीच्या चांगल्या व्यवस्थेबरोबरच पोलिसांना सहकार्य द्यावं। सुसंस्कृत विद्यार्थ्यांसाठी अध्यात्म आणि शास्त्र यांची सांगड हवी। शिक्षण तज्ञांच्या या बैठकीत भविष्यातल्या स्मार्ट पुण्याबाबत विचारमंथन करण्यात आलं। या बैठकीत सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास स्मार्ट सिटी पुण्याला तोड नाही। अमित गोडवलकर सह ब्युरो रिपोर्ट, साम TV, पुणे।